नमस्कार, मी श्रीराम बाकरे आणि आपण पाहत आहात नर्मदा तिरीचा यात्रेकर। तर मंडळी, काल आम्ही शुक्लपूर येथील धर्मशाळेत, जिथे गंगादासजी महाराज यांची समाधी आहे, तिथे होतो आणि ते मैयाच्या असं किनाऱ्यावरच ती धर्मशाळा होती। तिथे आम्ही आसन लावलं होतं। तिथे छानपैकी रात्री भोजन वगैरे झालं। तिथले सेवक होते, त्यांनी चुलीवर पटापट फुलके वगैरे करून आमच्यासाठी ते वाढले आणि ते झाल्यानंतर आता सकाळी आम्ही त्या सर्वांना नमस्कार केला आणि पुढे आता मैयाच्या किनाऱ्यानेच आम्ही चालू लागलो। तर ते किनाऱ्याने चालता चालता तिथे एक बाजूलाच किनाऱ्यावरच एकाने टपरीवर असं चहाचं हॉटेल चालू केलं होतं। तर त्याने आवाज दिला आणि सर्वांना आम्हाला चहा दिला। तर त्याने ही परिक्रमावासींची सोयी होण्यासाठीच त्या किनाऱ्यावरच असं ते चहाचं हॉटेल चालू केलं होतं। तर तिथे चहा घेतला, नर्मदेहर केलं त्याला आणि आम्ही पुढे जाऊ लागलो। तर आता सगळा रेतीतून वगैरे असाच रस्ता होता आणि सगळा रेतीत ते म्हणजे रेतीत काय होतं की आपण जास्त जोरात चालू शकत नाही। तर ते सावकाश सावकाश असे पाय उचलत उचलत असंच जावं लागतं। तर आता आम्हाला जायचं होतं ते टिमरावबन, हिरापूर, करौंदी ह्या गावी। असं करत करत आम्ही आता जाऊ लागलो पुढे आणि असं चालत 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 किनाऱ्यानेच आम्ही रामपुरा येथे पोहोचलो। साधारण 11:30 वाजले असतील आणि तिथे रामपुरा येथे पोहोचलो आणि तिथे छान असं पिंपळाचं जसं झाड आहे, मोठ्याच्या मोठं झाड होतं आणि तिथूनच आम्हाला एकाने दाखवली वाट आणि पुढे गेलो। तर तिथे ज्ञानराज सेवा आश्रम असा एक आश्रम होता आणि तिथे एक मुंबईचे महाराज त्यांनी तो आश्रम हल्लीच चालू केला होता। तर त्या महाराजांची आणि ते आळंदीचे जे महाराज आहेत त्यांची ओळख होती, पद्मनाभ महाराजांची। तर आम्ही सगळेजण तिथे गेलो। तर त्यांची फक्त एकच खोली होती आणि त्या खोलीत अशी त्यांनी काय केलं होतं की त्या खोलीतच यज्ञकुंड घातलं होतं आणि आम्ही पोहोचलो तेव्हा त्यांची तिथे पूजा चालू होती। साधारण 11:30 वाजले असतील। तर बाहेर ऊन पण बरंच होतं। सुरुवातीला आम्ही बाहेरच बसलो। ते अंगण बाहेरचं होतं पण त्याला बाहेर छप्पर वगैरे काही नव्हतं, म्हणजे ती खोली आणि बाहेर एकदम ते अंगण उघड्यावरच असं। तर तिथेच आम्ही चटई वगैरे घालून बसलो। पण थोडा वेळ ते छान वाटलं, कारण थंडी पण सकाळी फार कडाक्याची होती आणि तिथे आता जे आम्ही सुरुवातीला ते ऊन चांगलं लागतं आणि नंतर नंतर ऊन बरंच तापायला लागलं। मी येऊन सरळ त्या यज्ञकुंडाच्या बाजूलाच बसलो। तितक्यात त्या महाराजांची पूजा वगैरे ते त्या यज्ञात आहुती वगैरे देत होते, ते सगळं त्यांचा कार्यक्रम आटोपला आणि त्यांनी छान लगेच तो त्यांचा गॅस कढई शेगडी वगैरे होती ती पुढ्यात ओढली आणि ते कणिक लावून त्यांनी छान पोळ्या वगैरे करायला सुरुवात केली। आम्ही शक्य होईल तेवढी मदत केली आणि त्यांनी सर्वांसाठी भात, वरण भात, चपाती अशी सगळी भोजनाची सिद्धता केली। तर त्यांचा आग्रह होता की त्या दिवशी तिथे आम्ही राहावं असं, पण ते जागा पण फार छोटी होती आणि आम्ही 5-6 जण होतो। त्यामुळे आम्ही कसे त्या जागेत ऍडजस्ट करून आम्ही आमचं भोजन उरकलं। नंतर भांडी वगैरे घासून आम्ही त्यांना मदत केली। ते पाणी सुद्धा त्यांना दुसरे लांबून जरा आणावं लागत होतं। तर गावातले कोणी त्यांना पाणी आणून वगैरे देत होते आणि त्यांचं तो छोटासा म्हणजे हल्लीच चालू झालेला तो आश्रम होता। तर थोडा वेळ तिथे विश्रांती घेतली आणि साधारण 3:30च्या सुमारास आम्ही तिथून आता पुढे निघालो। तर आता आम्ही पुढे किनाऱ्याने मैयाच्या किनाऱ्यानेच जात होतो। त्या पिंपळाच्या झाडाला वळसा घालून आम्ही पुढे किनाऱ्याने जाऊ लागलो। तर आता असं झालं की ते कधी ते आम्ही वरच्या शेतातून जात होतो, कधी खाली उतरत होतो आणि आम्हाला वाटलं की आता लगेच दुसऱ्या आश्रमात किंवा एखाद्या स्थानी पोहोचू। पण झालं असं की तो सगळा किनारा त्या दिवशी निर्मनुष्य असा होता। आम्ही आपले चालत जातोय, पुढची वाट काही समजेना। समोरच्या तटावर बघितलं तर ते म्हणजे तो दक्षिण तट, तर तिथे काही लोक होते पण या उत्तर तटावर कोणी नव्हतं आणि त्यामुळे आम्ही त्यांना विचारत आम्ही विचारलं की आगे कोणचा गाव आहे, कोणचा गाव आहे। नाही, आप आगे जाओ आगे जाओ। त्यांना ते माहिती असतं की बरोबर पुढचा गाव कधी येणार, कुठे आहे ते। पण ते सगळेजण सांगतात पुढे चला पुढे चला, पण ह्या किनाऱ्यावर ह्या तटावर कोणी नव्हतं। आम्ही आपले कसे बसे वाट काढत आणि अचानक असं झालं की आता काळोख पण होत आला आणि वाट पण समजेना। तर मला तो अचानक कुत्र्यांचा आवाज येऊ लागला
तर कुत्र्यांचा आवाज आला म्हणजे मी बाकीच्यांना म्हटलं की आता कुत्रे आमच्यावर भुंकतायत म्हणजे कुठेतरी ही वस्ती असणार. तर बरेच वेळा असं व्हायचं की आम्ही चालता चालता एखादा कुत्रा आमच्या सोबत असायचा, तो फार दूरपर्यंत आमच्या बरोबर यायचा. मी म्हणजे असंच बडवानीच्या वेळी पण तो अनुभव घेतला होता की तो कुत्रा एखादा बऱ्याच दूर म्हणजे सगळा घाट काढून वगैरे आमच्या बरोबर मागे पुढे असं सोबत करायचं. असं बऱ्याच वेळेला. आता हे दुसऱ्या वेळी हे कुत्र्यांनी आम्हाला संकेत दिला की इथे गाव आहे. तर मी आम्ही खालच्या बाजूला होतो आणि तो डोंगर असा होता आणि असं बऱ्याच वेळा होतं की तो गाव वरती होता आणि आपण खालच्या किनाऱ्याने जर चालत असलो तर मग तो परत सगळा चढ काढून त्या गावात पोचावं लागतं. पण आता चढ काढायला ती वाट पण नव्हती, कुठे दिसत नव्हती. तरी कसे बसे आम्ही त्या कुत्रे भुंकतायत त्याच्या रोखाने आम्ही चालत चालत वर गेलो. तर वर आम्ही कठई म्हणून एक गाव होतं तिथे पोहोचलो. गाव म्हणण्यापेक्षा ते 25 एक घरांची अशी छोटीशी वस्ती होती आणि आम्ही तिथे ती फार गरीब असे ते म्हणजे ते लोकवस्ती पण ते फार ते लोकांना बघितलं तरी कळत होतं की ते हे फार गरीब अवस्थेत आपलं जीवन काढतायत म्हणून. तर झालं असं की आम्ही विचारलं इधर कधी आसन लगाने के लिए है क्या, कोई जगह है क्या. तो ते म्हणाले इधर तो आपको नहीं, आपको आगे जाना पड़ेगा, आगे 2 किलोमीटर तो आपको जाना पड़ेगा तभी आपको आश्रम मिलेगा. पण आता असं झालं की ते त्यांनी जरी 2 किलोमीटर म्हटलं तरी ते बहुतेक वेळा असं होतं की ते सांगतात की हा नजदीकी है, आप जाओ दाहिने हाथ से आगे बढ़ जाओ, वो पेड़ दिख रहा है उधर से बगल में ही पास में ही है असं ते सांगतात. पण ते त्यांचं पास म्हणण्या म्हणजे ते साधारण 3-4 किलोमीटर वगैरे असं होतं. आता सकाळच्या वेळी एखादा किलोमीटर वाढला तरी काही फरक पडत नाही, पण आता संध्याकाळ होत आली असताना तर दोनाचे जर 3 किंवा 4 किलोमीटर झाले तरी ते फार मोठा फरक पडतो आणि मग ते सगळं आपलं गणित बिघडतं. आणि बऱ्याच वेळा तिथे मला असं पण अनुभव आला की ते जे फलक लावलेले असतात ते सुद्धा चुकीचे असतात. म्हणजे लिहिताना लिहितात की एखादं गाव 5 किलोमीटर, पण ते प्रत्यक्षात असताना 7-8 किलोमीटर पण असतं. मग बऱ्याच वेळा ती आपली गफलत होते, कारण आपण त्या हिशोबाने चालायचं एवढा वेळ लागेल असं ठरवतो आणि चालायचं ठरवतो, पण पोचता पोचता ते 7-8 किलोमीटर तरी आपण चाललो असं मग लक्षात येतं. पण असं बरेच कडे झालं. आताही तसंच झालं. त्यांनी सांगितलं इधर तो काही व्यवस्था नाही आहे, लेकिन इधर एक स्कूल है, लेकिन उसका ताला हमारे चाबी नहीं है हमारे पास और ताला बंद है, उसका दरवाजा बंद है. आता करायचं काय. मग एकाने सांगितलं की त्या जरी ते कुलूप लावलेलं असलं तरी आप खिडकी से अंदर जा सकते हो म्हणायला. खिडकी से अंदर कैसे. तर ते त्यांनी मग ते दार उघडून दाखवलं आणि खिडकीतून आतमध्ये तुम्ही जाऊ शकता का म्हणाला. आता आम्हाला फक्त जायचंच नव्हतं, परत बाहेर यायचं होतं, ते भोजन वगैरे तयार करायचं होतं. पण आता इलाज नव्हता, कारण ते खिडकीतून वाट होती ये करण्यासाठी. मग सगळं सामान आम्ही आतमध्ये ठेवलं, आतमध्ये उड्या मारल्या. तो मिट्ट काळोख होता, ते आतमध्ये लाईट वगैरे काही नव्हते. मग आपापल्या मोबाईलवरून थोडंसं असं करून बाजूलाच त्यांचा हापसा म्हणजे तो हँडपंप होता, तिथून पाणी आणायचं. थंडी तर कडाक्याची पडले आणि असं करत करत 7 वाजत आले आता या सगळ्या गोष्टीला. आणि मग काय इलाज नाही, सगळी त्या खिडकीतूनच उड्या मारून आम्ही भोजन. आता म्हटलं कुठे काही व्यवस्था होते का बघूया. तर त्या लोकांनी सांगितलं की आम्ही भांडी देऊ, पण तुम्हाला सामान काही विकत घ्यावं लागेल. मग ते आता दुकान कुठे. उधर आगे जाओ, एक दुकान मिलेगा आपको और जो चाहिए सामान वो भी मिलेगा उधर. बघितलं तर काय एक छोटंसं घर होतं आणि ते तिथे एक मुलगी होती आणि ती सगळा तो दुकान म्हणजे काय थोड्या कण्या वगैरे होत्या, ते थोडं तेल, अजून काही मसाला वगैरे असं छोटंसं एवढं. बाकी फार मोठं काही ते दुकान नव्हतं. मग तिथे गेलो तर त्यांनी कण्याच दिल्या आम्हाला. आणि त्या समोरच्या घरातच एक तिथे माऊली होती. ती म्हणे इसका आप क्या करोगे. तो मतलब अभी कुछ सामान लिया है तो अभी जाके उधर खिचड़ी बनाएंगे. तर ती म्हणाली हम ही बना देते हैं इधर. आता तिने सांगितल्यानंतर म्हटलं ठीक आहे, कारण ती आम्हाला आता तिथे चूल वगैरे घालण्यापासून सगळी त्या शाळेत व्यवस्था करावी लागणार होती. ही म्हणाली तर आम्ही तिला सगळं सामान दिलं. पण तिच्या पुढे एक आता प्रश्न आला की आम्ही 4-5 जण होतो आणि तिच्याकडे एवढा मोठा तोप नव्हता की ज्याच्यात ती खिचडी शिजेल. मग ती हळू असं बाजूच्या वाटेने दुसऱ्या घरात गेली आणि तिने शोधून एक बाजूच्या घरातून जरा मोठा असा तोप आणला आणि त्या कण्या सगळ्या तिने तिथे घातल्या
आणि तिची खिचडी साधारण अर्धा तास आम्ही तिथे बसून होतो त्यांच्या अंगणात, आणि तिथे त्यांनी एवढी तोपभर खिचडी केली. म्हणजे बघा किती दुसऱ्यासाठी करण्याची वृत्ती असते ती, बघा की एखाद्या गरीब घरातली सुद्धा ती बाई, ज्याच्या घरी एवढा असा तोप पण नाही आहे की ते आम्हाला खिचडी शिजवून देऊ शकेल, पण तरी तिने काही व्यवस्था केली आणि आम्हाला न कळत सगळा हा तिने बरोबर ती सगळी व्यवस्था केली. आणि एवढी मोठी, आता ती बघितली तर खिचडी पण खूप झाली. मग आम्ही त्यातलीच खिचडी थोडी त्यांच्या घरी ठेवली आणि म्हटलं तुम्ही पण हा प्रसाद समजून तुम्ही ही खिचडी ग्रहण करा. आणि आम्ही तो तोप उचलला. असं चालताना सुद्धा ती थंडी लागत होती आणि तो तोप कसा बसा आम्ही शाळेत घेऊन आलो. तिथे सगळी खिचडी वगैरे संपवली. परत त्यांचा तोप नेऊन परत तो घासून वगैरे त्यांना नेऊन दिला आणि त्या थंडीतच आम्ही कुडकुडत परत शाळेत येऊन झोपलो. आता ते सोबत ते प्लास्टिकच्या शीट्स वगैरे होत्या. शाळा ती जरी ती खिडकी होती तरी चांगली पॅक असं वरून येतच होता वारा, आणि अक्षरशः कुडकुडतच ती रात्र काढली. आणि सकाळी लवकरच आम्ही उठलो आणि त्या बाजूच्या तिथूनच पुढे वाट होती, बाजूतूनच आम्ही जाऊ लागलो. तर आता आम्हाला जे जायचं होतं ते ब्रह्मण घाटवर. तर ब्रह्मदेवाने जिथे तपस्या केली असा तो घाट आता जवळ होता, पण आता सगळा मार्ग तो शेतातून वगैरे असा जंगलातूनच होता. एवढ्या लवकर आम्ही चालायला सुरुवात केली की ते फक्त लोकांच्या आकृत्यात दिसत होत्या आणि सगळ्यांना नर्मदे हर नर्मदे हर असं ते सगळे गजर करत 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 सगळ्यांना आम्ही पुढे जातोय. ते लाल तोंडाची माकडं पण वाटेत भेटत होती आणि असा तो जंगलातला काट्याकुट्याचा रस्ता, शेतातून मध्येच त्या मैया किनारी असं करत करत आम्ही ब्रह्मण घाटावर पोहोचलो. आता तो ब्रह्मण घाट हा बऱ्यापैकी मोठा असा घाट आहे आणि तिथे ब्रह्मदेवाने तपस्या केली. तिथे कुंडही आहे आणि बाजूलाच एक सिद्धेश्वर मंदिर आहे. तर त्या सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूला ज्या खोल्या होत्या तर तिथे आम्ही आमचं सामान ठेवलं, खाली घाटावर गेलो, स्नान वगैरे केलं. तत्पूर्वी काय झालं, येताना ब्रह्मण घाटावर येण्यापूर्वी आम्हाला वाटेत ते शेतं मिळाली आणि आता उसाचे मळे पण बऱ्यापैकी मिळत होते. आणि एकीकडे ते गुऱ्हाळ चालू होतं. आता नुकती गुऱ्हाळ चालू होणार होती. पुढे नरसिंहपूर जिल्ह्यात तर खूपच गुऱ्हाळ मिळणार होती, पण हे आता सुरुवातीला पहिल्यांदाच मिळालं. तर सगळे परिक्रमावासी आमचे जे बरोबरचे होते ते तिथे गेले आणि एकाने आपल्या किटलीतच उसाचा ताजा रस घेतला. आता रस घेतला. आम्ही त्या शेताच्या बाहेर बसलो, तिथे गुऱ्हाळ चालूच होतं तिथे. तिथून ते घेऊन आले. माझ्याकडे पंचा होता, त्याच्यात तो गाळला आणि आता सगळेजण मोठा मोठा ग्लास तो उसाचा रस प्यायले. मी त्यांना सुरुवातीलाच कल्पना दिली होती की त्याचे परिणाम काय होतील. मी फार थोडासा असा तो रस घेतला आणि बाकीच्या सर्वांनी तो मोठे मोठे पेले भरून आपापले रस प्यायले. आणि आता ब्रह्मण घाटावर जेव्हा पोहोचलो तर एका संडासचा त्रास चालू झाला. मी पूर्वीच त्यांना कल्पना दिली होती, मग त्यांनाही ते पटलं. तोपर्यंत आम्ही स्नान वगैरे करून आलो होतो आणि कपडे वगैरे धुतले आणि तिथे त्या सिद्धेश्वर मंदिर जिथे आम्ही थांबलो होतो तिथे ते वाळत वगैरे घातले. पण एक गोष्ट चांगली आली की बाजूलाच त्यांचे संडास वगैरे 2-3 होते, त्यामुळे सगळ्यांची सोय व्यवस्थित झाली. आणि मग सगळ्यांना ते पटलं की तो जरी उसाचा रस असला तरी एवढा असा एकदम घेतल्यामुळे त्याचे पोटावर पण दुष्परिणाम होतात. तर त्या सिद्धेश्वर मंदिरात असं झालं की पुण्याचे कुलकर्णी म्हणून एक दाम्पत्य तिथे सेवेसाठी म्हणून दरवर्षी येतात. तर याही वर्षी ते आले होते तिथे आणि ते तिथे 8-10 दिवस राहतात, काही परिक्रमावासींची सेवा करतात आणि ते परत पुण्याला निघून जातात. म्हणजे बघा, मध्य प्रदेश कुठे आणि पुणे कुठे, पण तिथून ते मुद्दाम परिक्रमावासींच्या सेवेसाठी तिथे येतात. एक 10-12 दिवस राहतात तिथे. काही आपल्याच्याने होईल ते म्हणजे जेवण करणं म्हणा किंवा अन्य काही जर परिक्रमावासींसाठी काही गोष्टी हव्या असतील तर तिथे त्या उपलब्ध केल्या जातात त्यांच्यातर्फे. तर त्याही वेळी त्यांनी, आणि त्या दिवशी एकादशी होती, त्यांनी छान साबुदाण्याची खिचडी वगैरे केली, केळी, ती शेंगदाण्याची चिकी वगैरे असं सगळं त्यांनी आम्हाला त्या दिवशी एकादशी होती म्हणून फराळ झाला तिथे आणि त्यांनी छानपैकी सगळी व्यवस्था केली. आम्ही तिथे थांबलो थोडा वेळ. मग संध्याकाळी 3:30च्या सुमारास त्यांना आम्ही नर्मदे हर केलं आणि आता आम्ही भेडा घाटसाठी चाल पुढे चालू ठेवली.
तर ब्रह्मन घाटाच्या बाजूनेच आता आम्ही चालत होतो आणि तो तिथे असं आहे की ते त्या ठिकाणी मैयाने ते खडक जे आहेत अक्षरशः असे कापून काढलेले आहेत. म्हणजे टोकदार असे ते वाकडे तिकडे, म्हणजे ती फार रौद्र रूप असं तिथे, आणि ते खडक सगळे कापलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते वेगवेगळे आकार त्यांना प्राप्त झालेले आहेत तिथे. तर त्या भेडा घाट सुद्धा हा पुढे मिळणार होता आम्हाला. म्हणजे त्या भेडा घाट लोभा होतं असं ते जी आपण आरती म्हणतो त्याच्यात तो भेडा घाट आहे, सेठानी घाट आहे, तर उल्लेख आहे त्याचा. तर ते आता भेडा घाटसाठी आम्ही आता पुढे जाणार होतो. तर तिथे आता भेडाघाट जाईपर्यंत काय झालं, आम्ही आता तो किनारा थोडा वेळ चाललो, पण ते टोकदार अणकुचीदार असे खडे लागायला लागले सगळे आणि पुढे पुढे चालणं कठीण झालं त्या किनाऱ्यावरून. मग आम्ही थोडे वरच्या बाजूला म्हणजे महामार्गावर आलो आणि तिथून पुढची वाटचाल चालू केली. तर असं झालं की आता आम्हाला संध्याकाळ होत आली आणि तिथे पुढे आम्हाला अगरवाल लॉज म्हणून एक ठिकाणी दिसलं. आता म्हटलं इथे महामार्गावर काही आश्रम वगैरे असणार नव्हते, ते सगळे आता आश्रम मागे उरले होते. तर अशी जिथे कुठे सोय होईल तिथे आता करायची होती. काल आम्ही शाळेत झोपलो होतो, असंच लावलं होतं, आज आता बघूया म्हटलं कुठे. तर त्या लॉजवाल्याला विचारलं, त्यांनी सांगितलं 500 ते 700 रुपये पर रूम चार्ज होईल वगैरे असं. आणि बाकीचे परिक्रमा मी तयार होतो खरं तर तिथे राहण्यासाठी, कारण त्यांनी गाद्या वगैरे व्यवस्था करतो असं सांगितलं. आणि एका रात्रीची तर गोष्ट होती, भोजनाची कुठेही व्यवस्था झाली असती, पण झालं असं की त्याच्या खाली एक चहावाला होता. तो म्हणाला त्याने जर तिथे राहायची व्यवस्था केली, मी तुमची भोजनाची व्यवस्था करतो, आणि आम्हाला नंबर वगैरे दिला. आम्ही त्यांना विचारलं की हे होईल का, तर तो म्हणाला 500-700 रुपये. मग बाकीचे परिक्रमावासीने काय म्हटलं की नाही, इथे लॉजमध्ये राहायचं नाही आपल्याला, आपण दुसरीकडे बघूया. तर तिथे एक त्या पंचायत मेंबर तिथे आमच्या बाजूला आम्ही असे होतो, तर तो विचारायला आला क्या बात आहे, क्या हुआ. तर आम्ही सांगितलं की असं रात्रीपुरती राहण्याची व्यवस्था पाहिजे पण कुठे मिळत नाही. तो म्हणाला आगे देखो वो पंचायत हॉल ही है, तो आप उधर जाओ, मैं चाबी लेके आता हूँ, आपकी उधर सब इंतजाम हो जाएगा, आपका रात के रुकने का इंतजाम उधर कर देंगे. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, या माणसाने भोजनाची व्यवस्था करतो म्हटलं, दुसऱ्या माणसाने राहण्याची व्यवस्था, अजून काय हवं होतं. मैयाने सगळी व्यवस्था केली. तर झालं असं की आम्ही त्या हॉलपर्यंत चालत गेलो. तो दिसत होता जरा दूरवर होता, शेतातच, पण त्या हॉलची चावी तो शोधायला म्हणून गेला. त्या हॉलच्या दाराला कुलूप होतं आणि ते असा उघडाच होता तो हॉल, पण त्याला ती अशी गेट होती सरकवायची. तर आता ती चावी मिळेना. करता करता बराच वेळ गेला, 1 तासभर गेला. ह्याला फोन लाव, त्याला फोन लाव. तिकडे एक दुकान होतं, आम्ही तिथे 2 मुली होत्या आणि त्या 12वीची त्याच्यातली एक मुलगी अभ्यास करत होती. तर मी सहज विचारलं क्या चल रहा है, तर केमिस्ट्री चल रहा है. मग तिला 1-2 प्रश्न मी विचारले. ती म्हणाली अरे आप तो पढे लिखे लगते हो म्हणायला लागले. तर ती म्हणाली क्या नाम है आपका. मी सांगितलं माझं नाव श्रीराम आहे म्हणून. तर ती लगेच म्हणाली अरे आपका नाम, मेरा नाम जिधर खत्म होता है उधर से आपका नाम चालू हो जाता है. म्हटलं तुझं नाव काय. तर तिचं नाव जयश्री. तर हा तो मेरा नाम जयश्री आहे, आपका नाम श्रीराम आहे म्हणायला लागली. असं ती 12वीतली मुलगी झट करून तिच्या हे लक्षात आलं. तर आणि त्या मुलीने काय करावं, 2 जणींनी, बहिणी होत्या त्या, आमची ती भोजनाची व्यवस्था करतो ज्याने म्हटलेलं त्याला आम्ही 1-2 वेळा फोन लावला, तो पुढे फोनच उचलेना. मग आता करायचं काय. त्याने लगेच सांगितलं की आप चिंता मत करो, भोजन का प्रबंध हम कर देंगे म्हणून. अरे आता यांच्या घरात बघा आई वडील ते कुठे गेले होते, पण त्यांनी काही म्हणजे आई वडील काय म्हणतील किंवा काही, पण लगेच 5-6 जणांचं भोजन आम्ही करतो म्हणून सांगितलं. तर मग असं समजलं की त्या घरातले आई वडील जे आहेत त्यांनी बसने ही परिक्रमा केली होती. त्यामुळे परिक्रमावासी विषयी त्यांना अशी ओढ होती आणि त्याच्यामुळे त्या मुलींनी झट करून सांगितलं की हम कर देंगे, आप खूप चिंता मत करो. आता ते छोट्याशा दुकानात बसून ती तिथे अभ्यास करत होती, ते सगळं तिने बाजूला ठेवलं. लगेच तिने खिचडी वगैरे करायला घेतली. एवढ्यात ते माणसाने ते हॉलची चावी पण शोधून आणली आणि आम्ही आमचं आसन, जरा दूर होता तो हॉल शेतातच असा, तर तिथे आम्ही सगळं आसन वगैरे लावलं. आणि त्या दिवशी पण फार कडाक्याची थंडी होती. तो हॉल पण सगळा उघडा होता, पण कशी आमची सोय झाली. 2
खोल्या होत्या, त्याला जरा दार वगैरे होतं, तिथे प्रत्येकाने आपापलं कसं तरी ऍडजस्ट केलं. एक दोघ जण त्या बाहेर झोपले. परत त्या जयश्री तिच्या घरी आलो, तिथे त्यांचं छोटंसंच घर होतं, पण आम्ही दाटीवाटीने कोणी बसून कोणी उभे राहून असे तो खिचडी ग्रहण केली. आणि त्या रात्री आम्ही त्या सासरिया या गावात पंचायत हॉलमध्ये ते आसन लावलं आणि अशा तऱ्हेने ती रात्र आम्ही तिथे काढली. म्हणजे बघा, एखाद्या दिवशी तुम्हाला चांगल्यापैकी आश्रम मिळतो, एखाद्या दिवशी कोणाच्या घरी राहायला मिळतं, एखाद्या दिवशी एखाद्या झाडाखाली, एखाद्या शाळेत किंवा एखाद्या पंचायत हॉलमध्ये पण तुमची व्यवस्था मैया करत असते. फक्त आपली ती निष्ठा पाहिजे आणि आपले कुठेही डळमळीत होणार नाही आपला विश्वास तिच्यावरचा, हे आपण फक्त काळजी घेतली पाहिजे. तर अशाच काही कथा घेऊन पुढील आपण भाग बघत राहूया. तोपर्यंत तुम्ही बघत राहा नर्मदा तिरीचा यात्रिक. तोपर्यंत सर्वांना नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.